12वीला त्यावेळेस तर त्यावेळेस एक जोडपं होतं पती पत्नी. त्याला चांगलं वाचता लिहिता येत होतं नवऱ्याला पत्नीला, पण पत्नी आळाली होती. नंतर आवडपक्रम आल्यामुळे शासनाचा की रात्र शाळेला जाऊ लागली तर थोडं 12 संधी वाचता यायला लागलं थोडं मोठं. मग ते जे पती जे असतात ते बाहेर गावाला असतात थोडं वगैरे कामाला. तिकडं तिला पोस्टाने त्यावेळेस मुंबईचं फॅड नव्हतं तर त्यावेळेस पत्रलेखन, पत्राने उत्तर द्यायचे, पत्राने निरोप विचारायचे. आणि त्यावेळेस मग त्यांनी तिच्या नवऱ्याने तिला पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये तो तिला सांगतो की मी तुला मनी ऑर्डरने पैसे पाठवतो, तू काय हिशोब करते, काय खर्च करते. परंतु अजून तिला त्याच्या मित्राकडे त्याला माहीत पडतं की बाईचं चालचलन थोडंसं बदललंय मग तुझ्या, थोडंसं लक्ष ठेवत जा असं. मग तो त्या पत्रात त्या पत्नीला लिहितो आणि मग ती पत्नी पत्र आल्यानंतर ते वाचते थोडं मोठं, तिला राग येतो आणि ती काय करते मग ती पण ठरवते की आपण सुद्धा पत्राने यांना उत्तर लिहायचं. मग ती त्या पत्राच्या स्वरूपात ती त्याची भावना व्यक्त करते. पत्रात कोण्या मेल्यानं तुम्हा सांगितलं ठुमकते मी रस्त्यावर, कोण्या मेल्यानं तुम्हा सांगितलं ठुमकते मी रस्त्यावर. संशय माझा आला तुम्हा तर नाही जाणार बाहेर, आणि आणाया जाऊन नको काय पत्रात लिहा, तुम्ही सुखात समजी राहा असं पत्रात लिहा. तिचा नवरा पैशाचा हिशोब मागतो, त्याला ते उत्तर लिहिते 100 रुपयांचा हिसाब मागताय मीच काय एकटीनं खाल्लं, 100 रुपयांचा हिसाब मागताय मीच काय एकटीनं खाल्लं. लाईटचे 30 दिले, पाण्याचे 20 दिले, 25चे रेशन आणले, दूधवाल्याचे देऊ का नको काय पत्रात लिहा, समजी राहा असं पत्रात लिहा. तिचा एक मुलगा आणि मुलगी असते, मुलीला शाळेत टाकते. परीला आताशी शाळेत टाकलं अभ्यास चांगला करते, परीला आताशी शाळेत चांगलं टाकलं अभ्यास चांगला करते. आया बायांनी शिकाया पाहिजे वस्तीचा की बोलते, बेबी शिकाया जाऊ का नको काय ते पत्रात लिहा, सुखात समजी राहा असं पत्रात लिहा. तिच्या मुलाला ताप येतो, ते पण लिहिते पत्रात. पिंटूला आला तापन खोकला प्रायव्हेटला घेऊन गेले, पिंटूला आला तापन खोकला प्रायव्हेटला घेऊन गेले. 100 रुपयाचे इंजेक्शन मारले पाण्यातच पैसे गेले, त्याला जेजेला नेऊ का नको काय ते पत्रात लिहा, तुम्ही सुखात समजी राहा असं पत्रात लिहा. ऐसा खत में लिखो. धन्यवाद.